वर्धा जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं। या शिबिरात 263 महिलांची तपासणी करण्यात आली, तसंच 24 महिलांचं आयुष्मान कार्ड काढण्यात आलं। वेगवेगळे डॉक्टरची टीम आली आहे। स्पेशलिस्ट मेडिसिन डिपार्टमेंट आहे, डर्मॅट डिपार्टमेंट आहे, त्वचा रोग आहे, नेत्र रोग म्हणजे ऑप्थॅल्मचा आहे आणि गायनॅक आहे, स्त्री रोग आहे, परत डेंटलची तपासणी आहे, दातांची तपासणी आहे आणि लहान मुलांचं बालरोग तपासणी पण चालू आहे। हे सगळं महिलांसाठी चालू आहे आणि जशी नोंदणी होत आहे महिलांचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळत आहे आम्हाला आणि त्यानुसार त्यांचे निदान आणि त्याचे उपचार पण इथे होत आहे। असंसर्गजन्य व्याधी जसे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, कर्करोग आहे, त्याच्यामध्ये मुखाचा कर्करोग आहे, स्तनाचा कर्करोग आहे, गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे, या सर्व आजारांची तसेच महिलांचे जे इतर आजार आहे जसं RTI, STI आहे, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे, या सगळ्या आजाराबद्दलची जनजागृती आणि त्यांची तपासणी इथे आपण होणार आहोत। इथे मी आरोग्य तपासणीसाठी शिबिरामध्ये आलेली आहे। माझी डोळ्याची तपासणी केली आणि मला 2 वर्षापासून खाज आहे, तर मी स्किनची पण तपासणी केली आणि त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि औषधी लिहून दिल्या।